जय भीम मित्रांनो, 2016 पासून भद्रावती येथे माझी म्हणजेच सक्षम बौद्धिस्ट संस्थेची ब्रँच सुरू होती आणि लॉकडाऊनच्या आधीपर्यंत खूप छान सुरळीत सुरू होते. परंतु लॉकडाऊन नंतर माझ्या ऑफिसच्या अगदी बाजूलाच बिअर बार सुरू झाले आणि सगळं चित्र बदललं. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिला व मुलींना असुरक्षिततेचा सामना करावा लागला आणि महत्त्वाचं म्हणजे याच ठिकाणी बाजूलाच जिल्हा परिषद शाळा असताना अशा बिअर बारला शासनाची परवानगी मिळतेच कशी, हा प्रश्न आजही मला अनुत्तरित आहे. जिथे जिल्हा परिषद शाळा आहे, जिथे लहान मुलं मुली रोज शिक्षणासाठी येतात, शाळेच्या परिसरात शिस्त, सुरक्षितता आणि संस्कार जपले जाणे अपेक्षित असताना अशा वातावरणात दारू विक्रीला मुभा देणं हे कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या नैतिकतेनुसार योग्य ठरवले जाते? या सगळ्या परिस्थितीमुळे लॉकडाऊन नंतर ऑफिस नियमितपणे सुरू ठेवणे अशक्य झाले. महिलांचा प्रतिसाद कमी होत गेला आणि शेवटी प्रयत्न करूनही नाईलाजाने हे ऑफिस आज मी बंद करत आहे. याचा परिणाम फक्त एका संस्थेवर नाही तर त्या असंख्य महिलांवर झाला आहे, ज्याच्यावर स्वावलंबनाच्या संधी मी उभारल्या होत्या. महिला सक्षमीकरणासाठी केलेली माझी धडपड आज थांबावी लागली. इथे मी शिवण क्लास, ड्रेस डिझाईन, साड्या डिझाईन, ब्युटी पार्लर, कम्प्युटर शिक्षण, थ्रेड ज्वेलरी प्रशिक्षण, मिड ब्रेन क्लासेस, महिला सक्षमीकरण, गायडन्स, मोप मेकिंग अशा प्रकारचे क्लासेस घ्यायची आणि हे उपक्रम करताना मला बराच सपोर्ट मिळाला. त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. बऱ्याच अडचणींना मात करत समोर चालत राहिलो आणि शेवटी एवढंच म्हणेल, वो दिन भी क्या दिन थे. धन्यवाद.